नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर स्वागत आहे। आत्तापर्यंत मी 2 लेक्चर घेतले आहेत, तर हा तिसरा लेक्चर आहे। तर आपण याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप पद्धती पाहणार आहोत याच्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये भरपूर माहिती आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझ्या संपूर्ण इकॉनॉमिक्सच्या नोट्स पाहिजे असतील तुम्हाला तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करू शकता। तर चला तर सुरुवात करूया आज आपण। तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहणार आहोत आज आपण। तर याच्यामध्ये उत्पादन पद्धत आहे, उत्पादन पद्धतलाच मूल्यवर्धित पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं। ही पहिली पद्धत आहे। ह्याच्यामध्ये 3 पद्धती आहेत, एकूण 3 पद्धती आहेत। त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत। या पद्धतीत देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते। जे पूर्ण उत्पादन जे होतं त्याचे ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये जेवढं उत्पादन होतं, म्हणजे देशामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये होणाऱ्या उत्पादनांची सर्वांची मूल्यवर्धित किमतींची बेरीज केली जाते याच्यामध्ये। या पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजले जाते। म्हणजे बाजारामध्ये त्या वस्तूंच्या काही किमतीचे रेट असेल त्याच्यानुसार त्याचे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं। या पद्धतीचा वापर हा वस्तू उत्पादक क्षेत्रामध्ये म्हणजेच कृषी व उद्योग क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो। तर आहे दुसरी पद्धत आहे उत्पन्न किंवा आय पद्धत याला म्हटलं जातं। तर ह्याला उत्पन्नालाच इंग्लिशमध्ये इन्कम असं म्हटलं जातं, तर उत्पादनाला प्रोडक्ट असं म्हटलं जातं। तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप उत्पादन घटकाच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केले जाते। म्हणजे याच्यामध्ये एक आधारभूत वर्ष ठरवलं जातं। आधारभूत वर्षानुसार याच्यामध्ये जे उत्पन्न काढलं जातं आधारभूत वर्षावरून त्याला उत्पन्न पद्धत असं म्हटलं जातं। ह्याच्यामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत यामध्ये काहीतरी फरक आहे, ते फरक पाहूया। तर उत्पादन हे बाजारभावाला मोजले जाते, उत्पादन जे असते ते बाजारभावाला मोजले जाते। तर उत्पन्न हे घटक किमतीला मोजले जाते। घटक किंमत म्हणजे आधारभूत वर्षावरून घटक किमती काढून त्याच्यावरून उत्पन्न मोजले जाते। या पद्धतीचा वापर सेवा क्षेत्रासाठी केला जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न पद्धत ही सेवा क्षेत्रामध्ये वापरली जाते। तर पुढचा आहे तिसरी पद्धत आहे खर्च व वस्तू प्रवाह पद्धत। यामध्ये उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू, ह्याच्यामध्ये अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेला खर्च ह्याच्यामध्ये विचार केला जातो। म्हणजे जे लोकांना एखादी वस्तू विकत घ्यायची, ते बाजारपेठेमध्ये जाऊन वस्तू विकत घेतात, ती जी किंमत असते त्या किमतीलाच खर्च पद्धत असं म्हटलं जातं। याचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रामध्ये केला जातो। ह्याच्यामध्ये ग्रामीण बांधकामासाठी खर्च पद्धत वापरली जाते, तर शहरी बांधकामासाठी वस्तू प्रवाह पद्धत अशी वापरली जाते। ह्या आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या 3 पद्धती। आता पाहूया आपण स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप। स्वातंत्र्यापूर्वी काही राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले होते, तर याच्यामध्ये भरपूर जणांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले होते। त्याच्यामध्ये पहिलं आहे दादाभाई नौरोजी यांनी 1867 ते 68 या दरम्यान राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं होतं। त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी रुपये एवढं सांगितलं होतं व दरडोई उत्पन्न हे 20 रुपये सांगितलं होतं। तर नंतर आहेत विल्यम डिग्बी, तर यांनी 1897 आणि 98 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते। ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी 390 कोटी सांगितलं होतं, तर दरडोई उत्पन्न हे 17 रुपये सांगितलं होतं त्यांनी। आणि नंतर आहे फिंडले शिरास यांनी 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजले, तर त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न हे 1942 कोटी रुपये एवढे सांगितले होते। दरडोई उत्पन्न हे 80 रुपये सांगितले होते त्यांनी, दरडोई उत्पन्न हे यांनी 80 रुपये सांगितले होते। तर नंतर आहे डॉक्टर VKRV राव, हे 1925 ते 29 दरम्यान यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं। ह्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न यांनी 2301 कोटी रुपये एवढं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं होतं। तर याच्यामध्ये दरडोई उत्पन्न यांनी 78 रुपये, म्हणजे 78 रुपये यांनी, म्हणजे जे पहिले सांगितलं होतं फिंडले शिरासने 80 रुपये त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी, म्हणजे दरडोई उत्पन्न यांनी 78 रुपये सांगितलं होतं। तर यांनीच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले होते। म्हणजे यांनीच राष्ट्रीय उत्पन्नाचे रेखा प्रणालीचे प्रतिपादन यांनी अगोदर केलं होतं, म्हणून यांनाच राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हटलं जातं। तर या नंतर आहेत RC देसाई, 1930 ते 31 दरम्यान यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं। यांनी राष्ट्रीय उत्पन्न हे 2809 कोटी एवढं राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं व दरडोई उत्पन्न हे 72 रुपये एवढं यांनी सांगितलं। म्हणजे 1930 ते 31 पर्यंत यांनी RC देसाई यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं होतं।
आता आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. आपण याच्यामध्ये काही कमिट्या पाहणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजेच नॅशनल इन्कम कमिटी म्हटलं जातं याला. तर याची स्थापना 4 ऑगस्ट 1949ला झाली होती. म्हणजेच काही आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही कमिट्या वगैरे असणारच, त्याच्याशी संबंधित ही माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये याची स्थापना 4 ऑगस्ट 1949ला झाली होती. ह्याचे अध्यक्ष त्यावेळेसचे PC महालनोबिस हे त्यावेळेसचे अध्यक्ष होते. तर याचे सदस्य D.R. गाडगीळ हे याचे सदस्य होते व VK.R.V. राव हे एक सदस्य याच्यामध्ये होते. या समितीने पहिला अहवाल 1951ला सादर केला व अंतिम अहवाल 1954ला यांनी सादर केला होता. या समितीच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, तर 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना झाली होती. ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या समित्या आहेत. तर ह्या समितीच्या शिफारशीनुसार तयार झाल्या होत्या. 1950ला NSSO ची स्थापना झाली होती. तर 1954ला CSO म्हणजे पहिल्यांदा आहे NSSO, नंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ ऑर्गनायझेशन म्हटलं जातं याला. तर CSO हे आहे केंद्रीय सांख्यिकीय संघटनेला म्हटलं जातं. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस याला म्हटलं जातं. नंतर ह्याच्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजे CSO ह्याला असं म्हटलं जातं शॉर्ट फॉर्म मध्ये. तर ह्याच्यामध्ये काही माहिती आहे त्याच्याबद्दलची. तर भारत सरकारने 1954 मध्ये ह्याची स्थापना झाली होती. तर उत्पन्नाच्या मोजमापासाठी सरकारी एजन्सी म्हणून केंद्रीय सांख्यिकीय संघटनाची स्थापना झाली होती. म्हणजे जे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करायचं होतं त्याच्यासाठी एक एजन्सी पाहिजे होती. त्या एजन्सी म्हणून ह्या केंद्रीय सांख्यिकीय संघटनाची स्थापना त्यावेळेस झाली होती. या संघटनेने एप्रिल 1955 मध्ये कार्यारंभ सुरू केला होता. म्हणजे ह्याची सुरुवात 1955ला ह्याची सुरुवात झाली होती. तत्पूर्वी 1951 मध्ये स्थापन करण्यात आलेली केंद्रीय सांख्यिकीय संस्था तिच्यात वर्ग करण्यात आली. तिच्या अगोदर 1951ला केंद्रीय सांख्यिकीय संस्था हे त्यावेळेस स्थापन केली होती. तिथे ह्याच्यामध्ये CSO मध्ये वर्ग करण्यात आली. ह्याचं मुख्यालय आहे दिल्ली येथे ह्याचं मुख्यालय आहे. नंतर ह्याचं औद्योगिक विंग ही कोलकाता येथे आहे. ह्याचे औद्योगिक विंग ही कोलकाता येथे आहे. हिचं कार्य राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे ह्याचं महत्त्वाचं कार्य आहे. तर याचं राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावाने म्हणजेच राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावाने ही प्रकाशित करते. तर CSO पुढील प्रकारची आकडेवारी संकलित व प्रसारित करते. कोणती आकडेवारी CSO म्हणजे संकलित व प्रसारित करते? तर राष्ट्रीय उत्पन्न करते, नंतर वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण करते, नंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक काढते, म्हणजे नंतर आहे ग्राहक किंमत निर्देशांक, आणि नंतर आहे विविध प्रकारचे आर्थिक सांख्यिकी, विविध प्रकारची सामाजिक सांख्यिकी. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न जे CSO आहे तर ही काही माहिती संकलित करते व प्रसारित करते. तर ह्या संस्था आहेत, ह्याचे माहिती ती संकलित करते व प्रसारित सुद्धा हे माहिती हे CSO करते. नंतर आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस असं म्हटलं जातं, म्हणजेच NSSO असं ह्याला म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये काही माहिती आहे त्याच्याबद्दलची. तर ह्याच्यामध्ये भारत सरकारने 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणजेच NSS ची त्यावेळेस स्थापना केली. तर ह्याच्यामध्ये मार्च 1970 मध्ये NSS ची पुनर्रचना करण्यात आली. याची पुनर्रचना ही 1970 मध्ये करण्यात आली येऊन तिचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSSO मध्ये करण्यात आले त्यावेळेस. नंतर NSSO मार्फत विविध प्रकारचे नमुना सर्वेक्षण घेण्यात आले. त्याच्यामध्ये ती घरगुती सर्वेक्षण करते, नंतर उपक्रम सर्वेक्षण करते, नंतर ग्राम सुविधा सर्वेक्षण करते, नंतर भूमी व पशुधनना यांचं सुद्धा हे संरक्षण NSSO करते. तर NSSOचे काही 4 विभाग आहेत, त्या विभागानंतर मार्फत ही NSSO कार्य करते. तर याचे कोणते विभाग आहेत? तर पहिला आहे सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग कोलकाता ह्या ठिकाणी आहे. नंतर आहे फील्ड ऑपरेशन विभाग नवी दिल्ली व फरीदाबाद या ठिकाणी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंतर डाटा प्रोसेसिंग विभाग ही कोलकाता या ठिकाणी याची डाटा प्रोसेसिंग विभाग आहे. नंतर समन्वय प्रकाशन विभाग ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये NSSO मार्फत सर्वेक्षण या नावाने एक द्विवार्षिक जर्नल प्रकाशित केले जाते. म्हणजे सर्वेक्षण या नावाने द्विवार्षिक जर्नल प्रकाशित केले जाते. ह्याच्यावर MPSC मध्ये प्रश्न पण आलेला आहे.
तर हा प्रश्न 2018 ह्याचा प्रश्न आला होता STI मेन्सला. तर अशा प्रकारे याची माहिती आहे. आता आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजेच NSC ही जी कमिटी आहे म्हणजेच कमिशन आहे हिची स्थापना कधी झाली होती या कमिशनची? तर जानेवारी 2000 मध्ये ह्याची स्थापना झाली होती. कुणाच्या अध्यक्षतेखाली? डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकीय म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनची स्थापना 2000 मध्ये झाली होती. तर ह्याच्यामध्ये कार्य काय करते? तर देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवते ही कमिशन. नंतर हे आयोगाने आपल्या ऑगस्ट 2001च्या अहवालात सर्व सांख्यिकी विषयक घडामोडीचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करण्याची शिफारस ह्या कमिटीने म्हणजेच कमिशनने त्यावेळेस केली होती की बाबा असंच एक कमिशन तयार करा तुम्ही आणि ते कायमस्वरूपी असलं पाहिजे असं शिफारस यांनी केली होती. तर ह्याच्यामध्ये शिफारसीनुसार 12 जुलै 2006 रोजी यांनी कायमस्वरूपी सांख्यिकीय आयोगाची स्थापना केली होती. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना केली होती 2006 मध्ये. तर 12 जुलै 2006ला स्थापना केली, ती बी कायमस्वरूपी करण्यात आली होती. त्यावेळेस स्थापनेच्या वेळेस अध्यक्ष म्हणून प्रोफेसर सुरेश तेंडुलकर जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही NSC ची स्थापना त्यावेळेस करण्यात आली होती. नंतरचा पॉईंट आहे आपला मौद्रिक GDP आणि वास्तविक GDP. हे दोन पॉईंट एकत्र करून मी घेतले आहेत. तर ह्याच्यामध्ये आहे मौद्रिक GDP कशाला म्हटलं जातं? तर ह्याला नॉमिनल GDP सुद्धा म्हटलं जातं. तर हे बाजारभावाला मोजला जातो. मौद्रिक GDP जो असतो म्हणजे बाजारामध्ये एखादी वस्तू तिची जी किंमत आहे त्याच्यानुसार चालू किंमत जी असते म्हणजे बाजारावर एखादी वस्तू घेतली ती 100 रुपयाची आहे तर मौद्रिक GDP हा त्या वस्तूचा 100 रुपये असतो. ह्याला असं मौद्रिक GDP म्हणजेच नॉमिनल GDP असं म्हटलं जातं. म्हणजे 100 रुपये त्याचा नॉमिनल GDP झाला. तर नंतर आहे वास्तविक GDP. वास्तविक GDP काय असतो? तर त्यालाच रिअल GDP सुद्धा म्हटलं जातं. हा स्थिर किमतींना मोजला जातो. स्थिर किंमत म्हणजे काय? तर एखादं वर्ष आधारभूत वर्ष म्हणून म्हटलं जातं. आधारभूत वर्ष म्हणजेच पहिल्यांदा सुरुवातीला आधारभूत वर्ष मानण्याला सुरुवात केली ती 1951 मध्ये. तर त्यावेळेस 1948 व 49 हे आधारभूत वर्ष त्यावेळेस मानलं होतं. तर त्याच्यामध्ये ही स्थिर किमती COSO मार्फत वर्ष मानते. म्हणजेच ही जी स्थिर किंमत आहे ती COSO मार्फत आधारभूत वर्ष मानून तयार केली जाते. तर COSO ने जानेवारी 2010 मध्ये आधारभूत वर्ष 2004-05 मानले होते. 2004-05 हे आधारभूत वर्ष त्यावेळेस मानले होते. हे वर्ष अभिजित सेनगुप्ता कार्यदलाच्या शिफारसीनुसार अभिजित सेनगुप्ता जी कार्यदल आहे त्यांच्या शिफारसीनुसार मानलं गेलं. तर त्याच्यामध्ये जानेवारी 2015 पासून आधारभूत वर्ष 2011-12 म्हणजे जानेवारी 2015 पासून म्हणजे आत्तापर्यंत आपल्या 2020 पर्यंत हे 11-12 हे आधारभूत वर्ष आहे. तर ह्याचं जे आधारभूत वर्ष मांडलं ते कोणाच्या समितीच्या सल्लागारीने मांडलं? तर ह्याच्यासाठी प्रोफेसर K सुंदरम यांची समिती स्थापन करून हे आधारभूत वर्ष मानण्यात आलं. आता आहे GDP अवस्थितिक म्हटलं जातं म्हणजेच GDP डिफ्लॅटर. ह्याला डिफ्लेक्टर म्हटलं जातं. तर GDP अवस्थितिक म्हणजे काय? तर बरोबर मौद्रिक GDP भागिले वास्तविक GDP म्हणजेच नॉमिनल GDP आपण भागिले डिवाइड बाय वास्तविक म्हणजेच रिअल GDP असं म्हटलं जातं याला. तर अवस्थितिक हे काय असतं? तर ही किंमत वाढ किंवा घट मोजण्याचे निर्देशक आहे. म्हणजे जेवढी किंमत वाढली ती किंमत किती प्रमाणात वाढली आणि किती प्रमाणात नाही हे त्याच्यातून कळून येतं. म्हणजे जर मौद्रिक GDP मध्ये जर वस्तूची किंमत आहे 200 रुपये आणि जर आधारभूत वर्ष मानून किंमत जर काढली म्हणजेच रिअल वर्ष एका समज 2011-12ला त्या वस्तूची किंमत 100 रुपये होती. हे जर भागिले केलं आपण तर ह्याचं आन्सर येतं 2%. म्हणजेच GDP हे अवस्थितिक हे किंमत वाढ घट मोजण्याचे निर्देशक नाही आहे. म्हणजे जी किंमत वाढली त्याचा निर्देशक हे 2 असणार आहे. म्हणजे GDP तील वाढ किंवा घट मोजण्याचे नाही. म्हणजे GDP जी आहे त्यातली वाढ किंवा घट मोजण्याचे नाही, फक्त किंमत किती प्रमाणात वाढली हे ह्याच्यातून समजून येते. म्हणजे ह्याची किंमत दुप्पट वाढली हे याच्यातून आपल्याला समजलं. तर ह्याच्यामध्ये आधारभूत वर्ष कधीपासून मांडण्यात आले? तर सध्या राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या 8व्या शृंखलेसाठी जानेवारी 2015 पासून
2011-12 हे आधारभूत वर्ष निवडण्यात आलेलं आहे। तर एक कोणाच्या सल्लागार समितीने तर प्रो के सुंदरम यांच्या सल्लागार समितीने ह्याच्यासाठी शिफारस केली व हे आधारभूत वर्ष मानण्यात आलं। आता पाहणार आहोत आपण भारताचे जीडीपीचे क्षेत्रीय वितरण। असं क्षेत्रीय वितरण काय आहे भारताच्या जीडीपीचं, तर हे आपल्याला इकडे सारणी दिली आहे मी एक। ह्याच्यामध्ये कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे आणि सेवा क्षेत्र आहे, पण हे परंतु हे ते थोडंसं खालीवर झाले आहे। तर कृषी क्षेत्र इथे आहे, नंतर उद्योग क्षेत्र हे आहे आणि सेवा क्षेत्र हे आहे। तर याच्यामध्ये आपण आकडेवारी घेतली आहे 1950-51 ची आकडेवारी घेतली, नंतर 2016-17 ची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 12-13, 13-14 आणि 14-16 घेतले आणि 15-16 एक आकडेवारी ह्याच्यामध्ये घेतली आहे। तर ह्या सर्व आकडेवारीचं आपण निरीक्षण करूया। तर याच्यामध्ये 1950-51 मध्ये उद्योग क्षेत्र 53.1% एवढा त्याचा जीडीपी त्यावेळेस होता। नंतर सेवा क्षेत्राचा त्यावेळेस उद्योग क्षेत्राचा त्यावेळेस 16.6% त्यावेळेस जीडीपी होता आणि नंतर सेवा क्षेत्राचा 30.3% होता। परंतु 2016-17 काय झालं, तर त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा जीडीपी आपण जर पाहितला तर 15.11% एवढा झाला, नंतर उद्योग क्षेत्राचा पाहितला 31.12% एवढा झाला आणि नंतर सेवा क्षेत्राचा पाहितला 53.77% जीडीपी झाला। तर ह्याचं आपण निरीक्षण कसं करणार आहोत, तर जीडीपी मधील कृषी क्षेत्राचा हिस्सा सतत कमी होत गेला आहे। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जीडीपी मधील जो कृषी क्षेत्राचा हिस्सा पहिल्यांदा 53.1% होता, कधी 1950 ते 51 मध्ये होता, परंतु आता किती आहे 2016-17 पर्यंत फक्त 11% एवढा झाला आहे। म्हणजे हा कृषी क्षेत्रातील जीडीपी मधील हिस्सा हा कमी होत गेला आहे। नंतर सेवा क्षेत्राचा हिस्सा सतत वाढत आहे, जे सेवा क्षेत्र आहे हे म्हणजे ते वाढत आहे, त्याचा हिस्सा 1950-51 मध्ये 30.3% होता, आत्ता किती आहे 2016-17 53.77%। म्हणजेच जीडीपी हा सेवा क्षेत्राचा वाढत चाललेला आहे। तर उद्योग क्षेत्राचाही हिस्सा वाढत गेला, मात्र सध्या स्थिर आहे। उद्योग क्षेत्राचा हिस्सा त्यावेळेस 1950-51 मध्ये 16.6% होता, परंतु आता 31.12% आहे आणि तो स्टेबल झाला आहे, एका जागेवर स्थिर आहे, त्याच्यामध्ये वाढ होत नाही आणि घसरण सुद्धा ह्याच्यामध्ये होत नाही। भारताची अर्थव्यवस्था कृषी आधारित अर्थव्यवस्थेकडून सेवा आधारित अर्थव्यवस्था बनत चालली आहे। म्हणजेच आता कृषी आधारित अर्थव्यवस्था होती 1950-51 मध्ये, ती आता सेवा आधारित बनत चाललेली आहे, हे आपण या चार्टवरून समजून येते। नंतर आहे सेवा क्षेत्राचा हिस्सा कृषी व उद्योग क्षेत्राच्या एकूण हिस्सापेक्षा 1.5 पट अधिक आहे। जे सेवा क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र हे सगळ्यात मोठं झालेलं आहे। कृषी क्षेत्र आणि नंतर सेवा उद्योग क्षेत्र हे दोन्ही मिक्स करून जे क्षेत्र त्यांचा 1.5 पट केल्याच्या नंतर सेवा क्षेत्राचा जीडीपी येतो, म्हणजेच खूप प्रमाणात जीडीपी वाढलेला आहे। तर ह्याच्यामध्ये जीडीपी मधील कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी होणे हा भारतीय अर्थव्यवस्थेतील सकारात्मक संरचनात्मक बदल आहे। म्हणजे ह्याच्यासाठी कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी झाला हा चांगली बाब आहे का, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा पुढे जाण्यासाठी चांगली बाब आहे, याच्यामधून हे आपल्याला समजून येते। पुढचा पॉईंट आहे क्रय शक्ती किंवा खरेदी शक्ती समानता, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असं म्हटलं जातं याला, म्हणजेच पीपीपी। यामध्ये कोणत्या देशाच्या चलनाच्या खरेदी शक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या खरेदी शक्तीशी केली जाते। म्हणजेच अमेरिकेमध्ये काही वस्तू ह्या $1 येतात, समज $1 काही वस्तू येतात, तर भारतामध्ये तेवढ्याच वस्तू किती पैशाला येतात, म्हणजे तेवढ्या वस्तू जर इथं 5 वस्तू $1 येत असतील तर त्याच 5 वस्तू भारतामध्ये ₹70 येतील। म्हणजेच ही झाली भारताची पीपीपी, म्हणजेच पर्चेसिंग पॉवर पॅरिटी झाली व तिथला $1 हे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी झाला। अशा प्रकारे हे क्रय शक्ती काढली जाते। तर याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे हरित जीडीपी, म्हणजेच ग्रीन जीडीपी असं म्हटलं जातं याला। तर ह्यालाच हरित जीडीपी बरोबर पारंपरिक जीडीपी वजा पर्यावरण ऱ्हास, म्हणजे जे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे तो पारंपरिक जीडीपी मधून वजा केल्याच्या नंतर हरित जीडीपी आपल्याला निघतो। तर त्याच्यामध्ये चीनने 2006 साली 2004चा जो जीडीपी आहे तो अशा प्रकारे प्रकाशित केला होता, परंतु राजकीय कारणामुळे 2007 पासून त्यांनी अशा पद्धतीचा त्याग केला, म्हणजे हरित जीडीपी काढणं हे चीनने त्या 2007 पासून बंद केलं। नंतर भारतात सर पार्थ दासगुप्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने स्थापन केली होती। त्या समितीने काय केलं, 2000 एप्रिल 2013 मध्ये ग्रीन नॅशनल अकाउंट इन इंडिया या फ्रेमवर्क या नावाने अहवाल सादर केला। हे जो अहवाल आहे ग्रीन नॅशनल अकाउंट इन इंडिया या फ्रेमवर्क या नावाने अहवाल सादर केला होता। त्यांनी हरित जीडीपी मोजण्याबद्दल काही शिफारशी केल्या होत्या, परंतु भारताचा कधीही हरित जीडीपी मोजण्यात आलेला नाही।
आता आहे शेवटचा पॉईंट आपला, जागतिक बँक विकास अहवालानुसार काही माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर याच्यामध्ये सर्वाधिक GNI म्हणजेच मौद्रिक दरानुसार पाहायचं आहे, आणि नंतर आहे सर्वाधिक GNI PPP नुसार म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार पाहणार आहोत, आणि हा मौद्रिक दरानुसार म्हणजेच बाजार किमतीनुसार पाहणार आहोत. तर 2018 मध्ये भारताची रँकिंग मोजली आपण, तर ह्याच्यामध्ये 2018 मध्ये भारत हा 7व्या क्रमांकावर होता, 6व्या क्रमांकावर होता भारत. आत्ता 2019 मध्ये परत 7व्या क्रमांकावर भारत गेला, आणि ह्याच्या अगोदर सुद्धा 7व्या क्रमांकावरच होता, परंतु 2018 मध्ये 6व्या क्रमांकावर भारत आला होता. पहिल्या क्रमांकावर आहे USA, नंतर आहे चीन, जपान, जर्मनी, UK, भारत आणि फ्रान्स. 2019 मध्ये सुद्धा ते झाले, परंतु फ्रान्स वर गेला आणि भारत खाली आला. तर अशा प्रकारे त्याची सिरियल आहे. तर नंतर आहे PPP नुसार जर आपण क्रम पाहितला भारताचा 2017-18 मध्ये, तर चीन 1 नंबरला आहे, 2 नंबरला USA आहे, 3 नंबरला आपला भारत आहे. PPP नुसार भारत हा 3 नंबरच्या रँकला आहे आपला PPP नुसार. तर नंतर आहे जपान आणि नंतर आहे जर्मनी. अशा प्रकारे आपण माहिती पाहितली आहे. जागतिक विकास अहवालानुसार ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ह्याची सिरियल रँक सुद्धा विचारू शकतात एक्झाममध्ये, तुम्ही लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच व्हिडिओची तुम्हाला अपडेट भेटत राहील. आणि कमेंट करा, मला प्रोत्साहन द्या, आणि लाईक पण करायला विसरू नका. थँक्यू.